3 मोठी पोहे घेते आता, 2 3 पोहे धुतलेले आहेत. आता भिजायला ठेवूया आणि कांदा कट करून घेऊया आपण. चला कांदा कट करून घेते. बारीक कांदा कट करून घेते हो का. असं कांदा कट करून घेते बारीक बारीक पोह्याला. आणि जास्तीचा कांदा घ्यायचा पोह्यासाठी, छान लागते. कांदा पोहे बनवणार आहे. कांदा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक पानाचा. आता कोथिंबीर कट करून घेते बारीक. हे बघा अशी बारीक बारीक कट करायची कोथिंबीर. चिरून बारीक बारीक मिरच्या चिरून कट करून घेते. कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर आणि लिंबू हे मी सगळं साहित्य पोह्यामध्ये यूज करते. कळलेत बघा. शेंगदाणे टाकले, जिरे टाकले आणि जिरे टाकल्यानंतर डाळवा आणि शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे वगैरे लाल झालेले घेते. धनिया पावडर टाकते, हळदी पावडर, धनिया पावडर टाकून घेतलेला आहे. आता हळद टाकून घेते. मीठ टाकून घेते. मीठ याच्यामध्ये थोडंसं मी मुरमुरे टाकलेलं आहे भिजून. ॲसिडिटी होत नाही. थोडे मुरमुरे आणि पोहे हे दोन्ही मिक्स केलं ना चवीला पण चांगली असते आणि पचायला सुद्धा. कोथिंबीर टाकून घेते. मस्त असे पोहे झालेले आहेत. बघताच तोंडाला पाणी सुटेल. हे बघा खाण्यासाठी रेडी आहेत. पोहे आणि लोणचं आहे, लिंबू आहे आणि कांदा मस्त झालेले आहे.